नाव काय आहे दोन्ही संघाची? आधी कसं आणि काहीतरी एक वेगळंच नाव आहे. म्हणजे नाव काय आहे त्या दोन संघाची? पहिला चेंडू सुंदर फटका मारलेल्यानंतर गेलेला आहे. चौकार. सुरुवात खूप छान झालेली आहे. अरे टीचर घाल आपला. तुझा माहिती काल दिलाय ना. काल दिले ना मुला उड्या. काल मग कोणाची घातलेली? दुसरा चेंडू हा व्हाईट गेलेला आहे. हा पण व्हाईट गेलेला आहे. अत्यंत सुंदर फटका. पुन्हा चौकार गेलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे किती? 10. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू. 10 10. दुसरा बॉल व्हाईट, तिसरा बॉल व्हाईट आणि चौथ्या बॉलला 4. 10 झाले. 10 झाले. दोन बॉल 10 रन. दोन बॉल 10 रन. अलंकार साताडेकर कृपया. नाही ना त्यांची जरा मीटिंग चालू आहे. का फायनलला गेले की हारले? 2 बॉल 10 रन्स झालेले आहेत. अरे संघाची नाव काय आहेत? टीमची नाव काय आहेत? नाही? असणार पुसणार. टीमची नाव काय रुपया द्या. बॅटिंग करतात त्यांचा हाची कसं आहे का? भारे भारे काय आहे? काय बॅटिंग करतात त्यांचा हाची कसं आहे? डेझर्ट आर्मी काय? डेझर्ट आर्मी आणि बॅटिंग करतात ते हाची कसं मिळवून. हाची कसं मिळवून बॅटिंग करतात. डेझर्ट आर्मी संघाचं बोल बोल बोल. डेझर्ट आर्मी आणि हाजी कसम 11. हाजी कसम 11 यांची बॅटिंग चालू आहे. बंसी बंसी हाजी कसमची बॅटिंग चालू आहे ना. व्हाईट दिलेला आहे आणि 3 रन्स. पुढचा चेंडू. पंचांनी निर्णय घ्यावा. नो आहे की व्हाईट आहे. तू गेली बाहेर. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. समोर बस ना, समोर बस ना. मी सांगतो थांब तुला. पुढचा चेंडू 1 रन्स काढलेला आहे. 1 रन्स काढले. नाही राव. पुढचा चेंडू
फुल टॉस टाकलेला आहे आणि तो टटवलेला आहे. नो दिलेला आहे पंचांनी आणि 2 रन्स काढलेले आहेत. 2 रन्स काढले. 17 धावसंख्येच्या पुढचा चेंडू टाकलेला आहे आणि तो तिसरा रन घेतलेला आहे. हे आदित्य बोल ना. सुंदर पटकवला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे किती रे स्कोर? 21. पहिलं षटक चालू आहे. फुल टॉस बॉल टाकलेला आहे तो खेळलेले आहेत. 1 रन्स. ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि संघाची धावसंख्या आहे 22. 22. अरे त्या याला बोलव ना, अलंकारला बोलव ना. बोल अलंकार सातर्डेकर कृपया माईक पाशी संपर्क साधावा. पुढचा बॉलर आलेला आहे आणि त्यांनी चेंडू टाकलेला आहे. अलंकारला बोलव ना. अलंकार कुठे? 1 धावसंख्या च्या आधारावर काय नाव माहित पटकवलेला आहे आणि कॅच सुटलेली आहे. 2 रन्स काढलेले आहेत. पुढचा चेंडू बॉलर घेऊन येत आहेत. सुंदर फटकार मारलेला आहे आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला आहे. 2 धावसंख्या काढलेल्या आहेत. संघाचे 26 धावसंख्या झालेली आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. दोन हे काय पाहिली सांग रुपेशला. तुम्ही आम्ही रुपेश ओनर बिनर ना, आम्ही सगळे ओनर आहे. चालेल. पुढचा चेंडू तू पाहिली मागो वाईट. काय बोलतो महत्वाचा विषय आहे. काय बोलतो की ओनर आमचा आम्ही 27 धावसंख्या. पुढचा चेंडू टटवलेला आहे आणि हा स्क्वेअर लेग दिशेच्या 4 रन्स 4 झालेला आहे. काय त्या घरी पाडल्यात बबलू यांनी त्यांच्या टीमचं मागते आहे. त्यांचे ओनर ते पण आहेत. मग मागवा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि टाकलेला आहे. सुंदर स्क्वेअर कट मारलेला आहे आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने जात आहे. 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि 4 धावा यांनी धावून काढलेल्या आहेत. संघाची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे 45. 45. वर संपले. हा बघ दिली त्याने वर दिली.
दुसरी ओव्हर संपलेली आहे. काय माहिती बॉलर. बॉलरचं नाव काय आहे? बॉलर गोलंदाजाचं नाव काय आहे? नीरव पुढचं शतक घेऊन येत आहे. बॅट्समनची नावं काय आहेत रे? एक पहिला चेंडू आणि हा नो टाकलेला आहे आणि एक सुंदर शॉट मारलेला आहे. 2 धावा संख्या झालेली आहे. अशा रीतीने 3 धावसंख्या मिळणार आहेत. पहिला चेंडू नो टाकलेला आहे. पुन्हा तसाच चेंडू टाकलेला आहे आणि तो सुद्धा नो बॉल दिलेला आहे आणि तो 2 धावून काढलेले आहेत. पहिला बॉल सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव झालेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा नो टाकलेला आहे. धावेत भर झालेली आहे. 1 धावेची भर झालेली आहे. पुन्हा तसंच टाकलेला आहे. पुन्हा नो. बॉलरला बदलण्यात आलेला आहे. नॉन स्ट्रायकरला जो आहे त्याचं नाव काय? आणि स्ट्रायकरला आहे तो स्ट्राईकला खेळतो आणि दुसरा कोण? अविनेश. अनिमेश नॉन स्ट्राईकला खेळत आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 43 माफ करा 43. ते षटक रद्द करून नवीन षटक घेऊन येत आहेत. ए भाऊ ओ बसा ना. ओ शेट बसा. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे. अरे काय येडा झालास काय तू? मी स्वतः यांच्यामुळे आधीच कन्फ्युजन. पुन्हा तसाच टाकलेला आहे. वाईड आता जाऊन वाईड आहे. हा अब 1 धाव संख्या काढलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन येते. आता मारलेला आहे. 1 धाव संख्या मिळेल. पुन्हा चेंडू मारलेला आहे आणि हा कॅच सोडलेला आहे. 2 धावा काढण्यात आलेल्या आहेत. 2 धावा काढलेल्या आहेत. पुढचा चेंडू आणि हा टटवलेला आहे. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 50 झालेली आहे आणि हा हवेत टटवला आहे आणि 1-2 धावसंख्या 52 झालेले आहेत. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि 1 धावसंख्या ॲडिशनल 3 धावसंख्या 3 धावा मिळतील.
पुढचा चेंडू अरे बोलताना का असं बोल XYZ अशा आधी XYZ ला मारलेलं आहे. 2 धावा काढलेल्या आहेत. रनआउटचा चान्स घेतलेला पण नाही. तू कुठे गेला रे तू पोरगा अनाउन्सर होता तू. संघाचं वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 55. ओव्हरची समाप्ती झाली आहे. पुढची चेंडू घेऊन येत आहे श्रेयस आणि तो हलका टटवलेला आहे लेग बाय दिशेने. तिसरी धाव घेण्यात आलेली आहे आणि चौथी प्रयत्न करणार आहेत. चौथी घेत आणि 4 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. हो प्रीतम 4 धावा काढल्या ना. दुसरा चेंडू आणि हा हलका मारलेला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार. सुंदर असा चौकार मारलेला आहे. काय नाव आहे त्याचं? रुद्र रुद्र पूर्ण नाव काय? रुद्र पिंगळे आणि सुंदर चौकार मारलेला आहे. आणि बॉलर कोण आहे? बॉलर श्रेयस पुढचा चेंडू घेऊन येत आहे आणि हा फुल टॉस टाकलेला आहे आणि रनआउट झालेला आहे. रुद्र पुढचा फलंदाज आहे आरुष खेसे. कॅनडावरनं आलेले आहेत. स्पेशल बॅट्समन मागवले आहे. दोन बॉल शिल्लक आहेत. 2 झाले की आरुष खेसे लेफ्ट हँड बॅट्समन. अरे बाप रे 1 धावसंख्या काढलेली आहे. लेग बाईज पुढचा चेंडू आणि हा हलका टडवलेला आहे आणि हा चौकार. सुंदर चौकार. ओव्हर झालेली आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 68. 4 ओव्हर सॉरी 4 ओव्हर झाले. ते 4च ओव्हर आहेत. प्रीतम 4 ओव्हरची 68. चार ओव्हर संपलेले आहेत. संघाची धावसंख्या 68 ना 68 झालेली आहे. संघात 69 टू विन. कुठल्या टीमला बॅटिंग वाले कोण आहे आता? हाजी कसम 11 यांना 69 टू विन करायचे आहेत 24 बॉल मध्ये. काय डेझर्ट आर्मी या संघाने 4 ओव्हर मध्ये 68 धावसंख्या केलेली आहे. कमी तिथे आम्ही कोण लहानपणाची पण झाली पाहिजे ना. लवकरात लवकर फिल्डिंग लावण्यात यावी.
पटांगणाचा ताबा घेण्यात यावा. पुढच्या जे 2 संघ आहेत त्यांनी त्वरित त्यांचे कॅप्टन्स फायनलसाठी टॉससाठी यावं इथे. कुठलं काय काय कोण आहे टीम? कुठली टीम आहे ही? हाजी कसं फिल्डला डेझर्ट आर्मी या संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा, नाहीतर 1 ओव्हर कमी करण्यात येईल. डेझर्ट आर्मी बॅट्समन मैदानात आले सुद्धा. डेझर्ट आर्मी डेझर्ट आर्मी आणि हाजी कसम 11. हाजी कसम 11चे एक प्लेअरने इकडे यावं, माईक पाशी संपर्क साधावा. हाजी कसम 11. त्यांना आपल्या टीमचं नाव तरी माहिती आहे काय? अरे ते आपले हाजी कसम 11. हाजी कसम 11 आणि डेझर्ट आर्मी या संघाने 4 षटकामध्ये 68 धावा केलेल्या आहेत. हाजी कसम 11 या संघाला 69 धावेची गरज आहे 24 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये काय नाही मॅन ऑफ द मॅच वगैरे काय पण नावं लिही. घे चल लवकर ताबा घे. 5 मिनिट थांब. हे बघ इकडे. सुयश पहिलं षटक घेऊन येत आहे. स्ट्राईकला तेज आणि आयुष हा नॉन स्ट्राईकला आहे. आणि हा नो बॉल कॅच घेतली होती सुंदर, परंतु नॉट आउट आहे. नो बॉल 1 रन 1 धावसंख्या झालेली आहे आणि फ्री हिट दिलेला आहे. पुन्हा नो टाकलेला आहे आणि आयुष यांची सुंदर क्षेत्ररक्षण 2 रन्स काढलेले आहे. अशा रीतीने 3 धावसंख्या 3 धावसंख्या आलेली आहे. पुढचा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 5. आणि हा सुंदर असा षटक चौकारच्या दिशेने, परंतु अडवण्यात आलेला आहे. 2 धावसंख्या 3 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली 8. पुढचा चेंडू घेऊन येत आहे. काय नाव बॉलरचं? सुयश. आणि हा हलका 2 धाव संख्या घेण्यात आलेली आहे. 3 धावा घेण्यात आलेल्या आहेत. सुयश पुढचा चेंडू घेऊन येत आहे. तेज
आणि हा शॉट मारलेला आहे आणि हा कॅच आउट झालेला आहे. सुंदर झेल. तेज हा आपल्या घरी परत. तसेच सगळे धावत गेले परंतु ह्याचं नाव काय? नाही नाही, हा अरुण. अरुणचा पोराचं नाव काय? अरे हा तो उभा आहे तो. ए अरुणच्या पोराचं नाव काय? आरुष खेसे काही धावत गेलेले नाहीयेत मिठी मारण्यासाठी. ते एका जागेवर उभे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. हा एकराज स्ट्राईकला आलेले आहेत. आणि हा हलका टटवलेला आहे आणि हा एक धाव संख्या. एक धाव काढले तरी धाव संख्या झालेली आहे 12. पुढचा चेंडू आणि सुंदर फटका मारलेला आहे आणि हा बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. 16 धाव संख्या झालेली आहे. एक बॉल बाकी आहे. 1 to go. 16. 69 to win. पुढचा चेंडू आणि हा व्हाईट आणि एक धावा घेतलेली आहे. 2 धाव संख्या झालेली आहे. 2 धाव घेतलेली आहेत. धाव संख्या झालेली आहे 18. आणि हा क्लीन बोल्ड. सुंदर चेंडू. काय माहिती आजच्या गावात. पहिला विकेट केलेला आहे. दुसरा विकेट. आउट झाला तो. एकराज आपल्या घरी परत. आणि हा कोण? नवीन खेळाडू येत आहे नीरव. आयुष खेशे विकेटीच्या पाठी उभे आहेत. बॉलरचं नाव काय? हर्ष नवीन षटक घेऊन येत आहे. बदोनी. बदोनी. वाईट टाकलेला आहे. पुढचा चेंडू वाईट. दुसरा चेंडू वाईट. पुन्हा वाईट टाकलेला आहे. हात फिरवून टाकत आहेत गोलंदाज. आणि हा सुंदर चेंडू टाकलेला आहे. एक बॉल झालेला आहे. दुसरा बॉल झालेला आणि हा सुंदर मारलेला आहे आणि हा गेल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 धावा झालेल्या आहेत. पूर्ण 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. बदोनी याने 2 धावा काढलेल्या आहेत. अरे पुन्हा सुंदर असा डोक्यावर मारलेला आहे आणि हा चौकार. धाव संख्या झालेली आहे 26. हाजी कसम 11 या संघाची. अंतिम सामन्याचा संघाची धाव संख्या झालेली आहे 26. आणि हा उंच मारलेला आहे आणि हा 2 धाव घेण्यात आलेले आहेत. 28 धाव संख्या झालेली आहे.
हाजी कसम 11 या संघाची. पुढचा चेंडू आणि आमचे कॉमेंटेटर नाव घ्यायच्या आधी सुंदर हा मारलेला आहे आणि 3 धाव काढलेले आहेत. सामना थांबावा जरा. आता काय लहान पोरांना नको का? तीन धावा काढलेल्या आहेत. संघाचं धाव 33 झालेला आहे. अरे लहान मुलांची रेस्ट घेतली, लास्टची मॅच जोरात पाहिजे ना काहीतरी. आदित्य राणे गुणलेखन करताना. चौतीस धावा जिंकण्यासाठी 34 धावा हव्या आहेत. 69 धावा टू विन आहे. 35 धावांचं अजूनही गरज आहे. 35 धावांची 2 ओव्हर 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. समर्थ मोर्ये. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवर. यावेळेला चांगला फटका खेळलाय. नक्कीच अडवणूक झाली असती त्या चेंडूची, परंतु अडवणूक केली नाहीये. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ आता बाकी असणार आहे. या 10 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बत्तीस धावांची गरज. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. 9 चेंडू 32 धावांची गरज. पुन्हा एकदा समर्थ मोर्ये गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू परंतु डाऊन द लेग साइड वाईड बॉल. पंचांचा करार. पंच जो काही डिसिजन असेल आमच्यापर्यंत देखील पोचवा. येस प्रीतम खोडदे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर लेग अंपायर वाईड बॉल. पुन्हा एकदा अमित आंबोरे लेग अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत दोन्ही पंच. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस वरती तितकासा फायदा उचलू शकले नाहीयेत फलंदाज. सिंगल रन.
अमेय चौकेकर आणि अक्षय शितूत आपण दोघांनीही तयार राहायचंय. यानंतर लगेचच आपण फायनलचा मेगा फायनलचा टॉस करणार आहोत. या HPL ची मेगा फायनल रंगणार आहे टीम स्पार्टन स्पोर्ट्स वर्सेस टीम रेडर्स. एका दिशेला गणेश करावडे तर दुसऱ्या दिशेला आदित्य मसूरकर. एका दिशेला अमेय चौकेकर तर दुसऱ्या दिशेला अक्षय शितूत. दोन घनिष्ठ मित्र आज दोन घनिष्ठ वैरी म्हणून उतरणार आहेत या मैदानाच्या आत. फ्री हिटचा बॉल आहे. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यूज. काय घडणार या फ्री हिटच्या चेंडूवरती. स्कोर जर पाहायचं झालं तर स्कोर आता झालाय 43 रन्स. फ्री हिट कंटिन्यू. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने खेळलाय. नक्कीच राजवीरचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या गेल्या त्या ठिकाणी. 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 45 वर येऊन पोहोचेल. अजूनही जर आपण पाहिलं तर 23 धावांची गरज, 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 7 बॉल्स टू गो. 24 टू विन. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच लॉंगॉनचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव घेतली आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागणार आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 46. 2 गडी बाद. मयुरेश पोकळे माईकशी संपर्क साधा. मयुरेश पोकळे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 6 चेंडू. पहिला बॉल वाईड. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेला शॉर्ट बॉल. नक्कीच गॅप मध्ये ढकललाय त्या चेंडूला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. तोवर 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. म्हणजेच आता 20 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 5 चौकारांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 49 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 49. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका खेळलाय. जरूर संस्कार. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर होणार आहे मेगा फायनलचा टॉस. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचंय. धावसंख्या 50 वर येऊन पोहोचली. अर्धशतक पूर्ण झालंय संघाचं. अजूनही 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 3 चेंडू आणि 19 धावा. या मॅचला टाय करायचं असेल तर 3 षटकार ठोकावे लागतील. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आणि विकेटचं पतन. या ठिकाणी एक अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि विकेटचं या ठिकाणी झालंय पतन. बॅटर नीरव आउट होत आहेत कॉटन बोल्टच्या स्वरूपात. यानंतर नवीन बॅटर श्रेयस मैदानाच्या आत येत आहेत. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 24 धावा डिफेंड करत होते आणि केवळ 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. एकच धाव या ठिकाणी आली आणि एकाच धावीवर संतुष्ट व्हावं लागेल. राजेश मेस्त्री आपण कुठे असाल तर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. राजेश मेस्त्री आपल्याला विनंती करण्यात येते आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. शेवटचा चेंडू आहे या षटकातला.
आणि डेझर्ट आर्मीनं हा सामना जिंकलाय. हाजी कसम 11 या संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. हाजी कसम 11 आर चॅम्पियन्स ऑफ दिस मॅच. चला लहान मुलांनी बाहेर यायचंय लवकरात लवकर. आणि फायनलिस्ट मधील संस्कार या ठिकाणी जिंकले आहेत आणि सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे फायनलिस्ट टीमचं. हाजी कसम 11 विनर या मॅचचे. तर मी संस्कार यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. संस्कार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. आणि रिकराज आपण देखील यायचंय. रिकराज आणि संस्कार दोघांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. रिकराज आणि संस्कार.